50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे, कारण तुम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे. तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ खरं तर तुमच्यासाठी आहे. कुकीज अँड बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हा खरं तर लो इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून बरेच जण या क्षेत्रात पडतात. आजच्या संबंध व्हिडिओमध्ये फक्त हा बिझनेसला काहीतरी एक छोटंसं मशीन घेऊ आणि घरामध्ये बिझनेस सुरू करू याविषयी मी माहिती सांगणार नसून, जर हा बिझनेस ऍक्च्युअलमध्ये सुरू केला तर नक्की याला प्रॉफिटेबल कसं केलं पाहिजे, कोणत्या गोष्टींवरती फोकस ठेवला पाहिजे, कुठे लक्ष जास्त दिलं पाहिजे, या सगळ्या विषयी, मग त्यामध्ये रॉ मटेरियल पासून प्रोडक्शन पर्यंत आणि मार्केटिंग पर्यंत सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो स्टे कंटिन्यू, कारण हा बिझनेस खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी अमित रमेश पोखरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कुकीज अँड बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. तसं बघायला गेलं तर जर आपण कोणत्याही किराणा दुकानात गेलो, कुठेही गेलो, तर यार मल्टिपल मोठमोठे ब्रँड्स आहेत. मग पार्लेजी असेल, ब्रिटानिया असेल, किंवा अजून भरपूर सारे मार्केटमध्ये ऑलरेडी प्रॉडक्ट अवेलेबल आहेत. मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. मार्केटमध्ये बिस्किटांचा अभाव आहे असं कुठेही चित्र नाही. मग अशा वेळी जर आपण युट्यूबवरती जेव्हा बघतो किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही बघितलं असेल, तर बऱ्याच वेळा घरगुती तुम्ही बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग किंवा कुकीज मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस सुरू करा असं तुम्हाला खूप सारे व्हिडिओ दिसले असतील. खरं तर या बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे का? डेफिनेटली आहे. कारण मार्केटमध्ये एक साधी गोष्ट आहे, म्हणजे भारतामध्ये कुठेही आपल्याकडे चहा सोबत काहीतरी सोबतीला लागतं आणि मग ती चहाची सोबत बिस्किटासोबत आहे. खरं की नाही? सो चहा आणि बिस्किटचं डेडली कॉम्बिनेशन आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलंय, यापुढेही चालत राहील. पण मग मार्केटमध्ये 100 ब्रँड ऑलरेडी असताना, 100 फ्लेवर मार्केटमध्ये असताना, आपण काय नव्याने करणार आहोत याच्यावरती फोकस करून खरं तर हा बिझनेस सुरू केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नंबर 2, तुम्ही नक्की हा व्यवसाय कुठे सुरू करताय हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे खास मी स्पेशली या व्हिडिओच्या निमित्तानं विचारतो, प्लीज तुम्ही कमेंट करून मला जरूर सांगाल की तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय, कारण तुमच्या भागाला हा बिझनेस साजेसा आहे का याचं उत्तर मला देणं तुम्हाला सोपं जाईल. राईट? सो कमेंट इट, तुमचं लोकेशन, जिल्हा किंवा तुमचा तालुका. राईट? तिसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही प्रोडक्शन कसंही केलं, क्वालिटी प्रोडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये, म्हणजे मला असं वाटतच नाही की बिस्किटमध्ये किंवा या संलग्न कुकीज मध्ये काही काम करायचं राहिलं असेल. त्यामुळे आपण उगाच इंटरनेटवरती गुळ बिस्किट, वैदिक बिस्किट, हे बिस्किट, ते बिस्किट, घरच्या घरी तुम्ही मशीन घ्या आणि बिस्किटाची फॅक्टरी लावा आणि मग सगळ्या दुकानांनी विका, हे जे काही सगळं आपण फापट पसारा बघतो, त्या पसाऱ्यामध्ये एका गोष्टीवरती फोकस केला पाहिजे. बिस्किट बनवणं अवघड नाहीये. बिस्किट जे तयार होईल ते मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करणं, तो ब्रँड म्हणून लॉन्च करणं आणि त्याच्या रिपीटेड ऑर्डर्स मिळवणं आणि मग कन्सिस्टंटली तो बिझनेस ग्रो होणं, याच्यावरती फोकस व्हायला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगाल मला. एक महत्वाचं आहे बॉस, जर तुम्ही या कुकीज अँड बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मध्ये जात असाल, शेवटी काय आहे, जर तुम्ही नॉर्मल बिस्किट जे आपण युजली पार्लेजी किंवा मारी किंवा हे सगळे जे 50-50 ब्रिटानिया हे जे काही सगळे सिरीज बघतो, एक नॉर्मल बिस्किट्स आहेत. दुसरा प्रकारे मग क्रीम वाले बिस्किट आहेत. तिसरा प्रकारे मग आपल्याला चॉकलेट बिस्किट्स आहेत. चौथा प्रकारे मग कुकीज आहेत. हो की नाही? जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या शेप्स अँड साईज मध्ये कुकीज बघतात, ते कुकीज आहेत. ऍट द एंड ऑफ डे यातल्या बऱ्याचशा प्रोडक्टचं रॉ काय तर मैदा आहे. सो असं काही वेगळं रॉकेट सायन्स नाही. आपल्याला जर खरंच हा बिझनेस करायचा असेल तर एक आपल्याला पीठ मळायचं यंत्र घ्यावं लागेल, दुसरा आपल्याला एक छोटासा ओव्हन घ्यावा लागेल आणि तिसरं बेसिकली बिस्किट मेकिंगचं मशीन घ्यावं लागेल. बेसिक 3 मशीन आणि मग पॅकेजिंगचं जे काही मटेरियल ते 3-4 मशीन मध्ये, म्हणजे बट ऑब्विसली 50,000 ते 1.5-2 लाखामध्ये हा बिझनेस सुरू होऊ शकतो. अडचण कुठे आहे? म्हणून लगेच मशीन घ्यावी का? माझं म्हणणं नाही. तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर फक्त हे प्रोडक्ट फॉर्म्युलेशन बेस्ड प्रोडक्ट बनवल्याने उपयोग होणार नाही. आपल्याला मार्केटमध्ये जर या क्षेत्रामध्ये नव्याने उतरायचं असेल तर एका गोष्टीवरती फोकस करावा लागेल. तो सगळ्यात महत्त्वाचा की महाराष्ट्राची परंपरा आहे की आपल्याकडे मेट्रो सिटीज असतील, म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, किंवा आता नाशिक चांगलं डेव्हलप होत आहे, छत्रपती संभाजीनगर डेव्हलप होत आहे, नागपूर बऱ्यापैकी डेव्हलप झालंय, सांगली, सातारा, कोल्हापूर हेही बऱ्यापैकी डेव्हलप झालंय, अहमदनगर किंवा आता नवीन अहिल्यानगर चांगलं डेव्हलप झालंय. मग तुम्ही कोणत्या भागात आहात? म्हणजे या भागामध्ये असाल, शहरीकरण वाढतंय, इंडस्ट्रियल एरिया वाढतोय, इथे तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला नवीन इन्व्हेन्शन करायला, नवीन गोष्टी लॉन्च करायला संधी चांगल्या आहेत. बट अडचण कुठे होते? बाबा मार्केटमध्ये आपण जातो तेव्हा दुकानदार लोक किंवा स्वीट मार्ट असतील किंवा ग्रॉसरी स्टोर्स असतील तेवढं रिस्पॉन्ड नाही करत ना, कारण ऑलरेडी मार्केटमध्ये बिस्किटांचा भरणा तर डिस्ट्रीब्युटर कडून चालू आहे. त्यामुळे आपण प्रोडक्ट बनवलं तर आता ग्राहक घेतीलच ते, या भ्रमात राहू नका. बराच वेळा आपण ही चूक करतो, किती लोक मान्य करतील. जेव्हा तुम्हाला हे पटलं तर व्हिडिओला लाईक करायचं लगेच, बरं का. आपल्याला काय होतं, आपण जेव्हा एखादा असं बिस्किटचा प्लॅन बनवतो, आपण जवळच्या ओळखीच्या 2-4 लोकांना सांगतो. बरं, प्रोडक्ट बनवलं, पण काही लोकांचं झालं असेल ज्यांनी हा बिझनेस सुरू केलाय त्यांच्या बाबतीत ते घडलं असेल बघा.
ओळखीतल्या 2-4 लोकांना दिलं, त्यांना फार आवडलं की आपल्याला हुरूप मिळतो. हे पर्सनल जे कस्टमर्स आहेत ना, हे स्वतःहून रिपीट होत आहेत की तुम्ही बळजबरी त्यांचा बोकड बनवताय, ते पहिले समजून घ्या. बोकड समजलं ना मला काय म्हणायचं? हा, बोकड. सो आपण बळजबरीने त्यांचा गाढव बोकड बनवतो आणि त्यांच्या घरी जाऊन परत परत ते बिस्किट विकतोय. स्वतःहून त्यांचा फोन येतोय, ते लोक रिपीट करतात, यार बिस्किट उत्तम लागलं, मार्केटमध्ये ज्या कुकीज मी घेतो त्यापेक्षा तुमच्या छान आहेत, मला ना आता चहा मी बनवतोय तर मला उद्याला तुमचं बिस्किट लागेल का आता चहाला तुमचं बिस्किट हवंय. ही परिस्थिती आहे का याचं रिअनालिसिस करा. नाही तर माझ्याकडे मेजरली कन्सल्टिंगला जो क्लायंट येतोय ना, तो क्लायंट सगळ्यात जास्त हा असतो की आम्ही बिस्किटचा बिझनेस ऑलरेडी सुरू केलाय, मार्केटमध्ये ऑलरेडी हा बिझनेस लॉन्च केलाय, आता आमच्या बिझनेसला अडचणी येतात. मग बीसीपी मध्ये आपला जो बीसीपी नावाचा जो कन्सल्टेशन हँड होल्डिंग कन्सल्टेशन प्रोग्राम आहे, याच्यामध्ये मेजर हा क्राऊड असतो की बिझनेस सुरू केल्यानंतर लोक आपल्याकडे कन्सल्टिंगला येतात. कारण अडचण अशी होते की सुरू करण्यापूर्वी तो हुरूप असतो, नंतर गडबडी होतात. त्यामुळं तुम्हाला या गोष्टीवरती फोकस करावा लागेल की कस्टमर रिपर्चेस रेट खूप मॅटर करतो. लक्षात आलं? 1.5-2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली, प्रोडक्ट तर सुरू झालं, आता फोकस करावं लागेल मार्केटिंग वरती, आता फोकस करावं लागेल ब्रँडिंग वरती, ऍडव्हर्टाइजमेंट आणि प्रमोशन वरती. जर हे व्यवस्थित झालं, जर यातले सगळे एरर सॉर्ट आउट झाले, एक चांगला ब्रँड डेव्हलप झाला, मग हा बिझनेस चांगला आहे. मग प्रश्न हा नाही की तुम्ही 1.5-2 लाखात करावं किंवा अजून तुम्ही 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावी. तर कॅपॅसिटी बेस आहे ना, म्हणजे जेवढ्या मोठ्या मशिनरी, जेवढी मोठी कॅपॅसिटी, तेवढी लागणारी जागा आणि तेवढं लागणारं भांडवल, हे साधं गणित आहे. या उपर आपण आपल्याकडे चावडीमध्ये काय केलंय की स्पेशली याच्या वर्षी प्रोडक्शन रिलेटेड सगळे ट्रेनिंग प्रोग्राम ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण त्यामध्ये फक्त प्रोडक्शन शिकवलं जाईल. मार्केटिंग किंवा बिझनेस ग्रो कसा करायचा हे तर तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही. त्यासाठी आपण काय करतो, मग बीसीपी नावाचा एक प्रोग्राम सेपरेट डिझाईन करून ठेवलाय, ज्यामध्ये प्रोडक्शन रिलेटेड नाही पण हा बिझनेस कसा उभा केला पाहिजे याविषयी गायडन्स करतो. जरी तुम्ही तो एनरोल केला पे बेसिसवरती, चावडी काही फ्री कोणती गोष्ट देत नाही. आमच्याकडे कन्सल्टिंग ही पेड बेसिसवर चालतं, ट्रेनिंग प्रोग्रामलाही चार्जेबल आहे. बट फॅक्टर कुठे महत्वाचा आहे, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्ही ट्रेनिंगला ऍडमिशन घेऊ नका, बीसीपी प्रोग्राम जॉईन करू नका. महत्वाचं काय, एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी माझ्याकडे प्रोडक्शन किंवा मार्केटिंग असा सेन्स खूप वेळा असतो. बीसीपीत आम्ही जेव्हा लोकांशी फॉलोअप मीटिंग मध्ये चर्चा करतो, तर सर आम्ही क्वालिटी प्रोडक्ट बनवतोय, तेवढं पुरेसं नाही का? तर डेफिनेटली पुरेसं नाहीये. सर मग आम्ही मार्केटिंगला काय करू, आम्ही स्टॉल लावू का, कुठे एक्झिबिशन मध्ये भाग घेऊ का? एक्झिबिशन हे तेवढ्यापुरते निश्चित चांगले आहेत, पण मग तुम्हाला कंटिन्युअसली एक्झिबिशनच करावं लागतील, कारण एक्झिबिशनचा क्राऊड रिपीट होण्याचं प्रमाण, जर 100 कस्टमर असेल तर हार्डली त्यातले 10-15 कस्टमर रिपीट होतात, त्यापेक्षाही कमी होतात, पेक्षा पुढे जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीवरती फोकस करायला हवा की नुसतं एक्झिबिशन करून जमणार नाही. B2C, B2B आणि D2C तिन्ही ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल. जर या तिन्ही गोष्टींची शृंखला बसून आली, कस्टमर कडून स्वतःहून जर ऑर्डर जनरेट झाली, तर हा बिझनेस सक्सेसफुल करता येऊ शकतो. अप्रोक्ष हा बिझनेस सुरू करताना कोणते लायसन्स लागतील, तर महत्वाचं आहे उद्यम रजिस्ट्रेशन लागेल, FSSAIचं लायसन लागेल, पॅकेजिंगचं रजिस्ट्रेशन काढायला लागेल, तुम्हाला ट्रेडमार्क काढावं लागेल. तुम्ही सर हे सगळं कुठे मिळेल, तेही आपल्याकडे चावडीमध्ये मिळतं. तुम्हाला B2B बिझनेस करायचा आहे, तुम्हाला डीलर डिस्ट्रीब्युटर नेमायचे, आपल्याकडे ट्रेड एक्सपर्ट नावाचा प्लॅटफॉर्म आहे. ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म वरती या बिझनेस रिलेटेड लागणाऱ्या सगळ्या मशिनरीचे सप्लायर्स मिळतात. तुम्हाला तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करायची असेल तेही ट्रेड एक्सपर्ट करतं. तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी किंवा या प्रोडक्टसाठी डीलर डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करायचे असेल तेही ट्रेड एक्सपर्ट कडून मिळतात. तुम्हाला लायसन्स डॉक्युमेंटेशन काढायचे ते सगळं चावडीमध्ये मिळतं. चावडीचा नंबर, ट्रेड एक्सपर्टचा लिंक सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय. नॉर्मली स्क्रीनवरती पण तुम्हाला आता दिसलं असेल. सोबत महत्वाचं काय, समजा तुम्हाला तुमच्या ब्रँडची डिजिटल मार्केटिंग करायची, ती ही आपल्याकडे बोबाटा नावाची सेपरेट फर्म आहे, तिकडे तुम्हाला सगळं मिळतं. तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी प्रोडक्शनचे एम्प्लॉईज हवेत, तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी मार्केटिंग एम्प्लॉईज हवेत, एनव्हिसेज नावाचा आपला एक सेपरेट प्लॅटफॉर्म आहे. एनव्हिसेजला जर तुम्ही तुमचा ब्रँड रजिस्टर्ड केला तर तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड सगळे रिक्रुटमेंट सोल्युशन ही कंपनी प्रोव्हाइड करते. सोप्या भाषेत काय, चावडी ही बेसिकली इकोसिस्टम प्लॅटफॉर्म मध्ये डेव्हलप होते. बिझनेससाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतात. शेवटचं सांगू, दुर्दैवाने तुम्हाला बिझनेस नाही जमला, तुमच्या ओळखीत कोणाची काही गडबड झाली, मशीन विकायची वेळ आली, आपल्याकडे ट्रेड एक्सपर्ट मध्ये होलसेल नावाचं व्हर्जन आहे, तिथे तुम्हाला मशीन विकता येतील. ही वेळ येऊ नये असं मला वाटतं, पण आलीच तर अडचण नाहीये, तेही आपल्याकडे आहे. राईट, या सगळ्या फॅसिलिटी सगळ्यांसाठी वेगवेगळे चार्जेस आहेत, हे महत्वाचं लक्षात राहू द्या. महत्वाचं काय, मॉरल ऑफ द स्टोरी काय, बॉस बिस्किट अँड कुकीज मार्केट डेव्हलपिंग आहे. सो इथे करायला संधी आहेत, पण काहीतरी वेगळं सिद्ध करावं लागेल. नुसतं क्वालिटी देऊन जमणार नाही. मार्केटिंग, ब्रँडिंग, ऍडव्हर्टाइजमेंट, प्रमोशनवर फोकस करावं लागेल. तिसरं महत्वाचं, फक्त लोकल आपल्या ओळखीच्या लोकांना प्रोडक्ट विकून जमणार नाही, तर B2B, B2C
आणि सेक्टरमध्ये प्लॅन करावा लागेल. जर हे सगळं व्यवस्थित करू शकलात तर डेफिनेटली हा बिझनेस सुरू करायला हरकत नाही. बाकी कोणत्याही सेवा किंवा सुविधांसाठी चावडी तुमच्यासाठी आहेच. असेच भेटत राहू, चर्चा करत राहू. अजून कोणत्या विषयांवरती मी असे व्हिडिओज बनवले पाहिजेत हेही मला सांगत राहा कमेंटमध्ये. धन्यवाद.